बघा मित्रांनो, आज आपण प्रोबॅबिलिटीचे नवीन प्रॉब्लेम पाहणार आहोत. अ पर्सन फायर 10 शॉट्स ॲट टार्गेट. द प्रोबॅबिलिटी दॅट एनी विल हिट द टार्गेट. प्रोबॅबिलिटी दिलेली पी 3/5. 3/5 म्हणजे 0.6. हा, नंतर क्यू काढायचं. 1 मायनस पी 1 मायनस 0.6 0.4. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द टार्गेट इज हिट एक्झॅक्टली 5 टाइम्स. बघा, यांची व्हॅल्यू जर खूप कमी असेल आणि पी हे 0.0 मध्ये ऐवजी 0. फक्त 0 पॉईंट मध्येच असत, तर हा बायनॉमियलचाच प्रॉब्लेम आहे असं ओळखायचं. इथं बायनॉमियलचा प्रॉब्लेम आहे. तर मग फॉर्म्युला पी ऑफ आर इज इक्वल टू एन सी आर पी रेस टू आर क्यू रेस टू एन मायनस आर. तर बघा मित्रांनो, पी ऑफ 5 इज इक्वल टू एक्झॅक्टली 5. हा, म्हणून ऍटलिस्ट बिटलीस्ट काही नाही. पी ऑफ 5 इज इक्वल टू एन किती मित्रांनो 5 सी. एन किती आहे 5. सॉरी, एन किती आहे 10. एन किती आहे मित्रांनो, सॉरी, एन किती आहे 10. हा, आणि आर किती आहे 5. एन किती आहे 10 आणि आर किती आहे 5. तर 10C5 10C5 पी किती आहे 0.6 रेस टू 5 आणि क्यू किती आहे 0.4 रेस टू 10 मायनस 5 म्हणजे 5 घ्यायचं. किती येतं सांगा फास्ट. 0.2200. हा, लिहा फास्ट. Assuming that it is true that 2 in 10 industrial accidents are due to fatigue. फटीक म्हणजे काय असतं माहिती का मित्रांनो, त्याची काही घेतली नाही आपल्याला. पण फटीक म्हणजे वारंवार तेच 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 काम केल्यामुळे जो ऍक्सिडेंट होतो त्याला म्हणते फटीक. कारण कंपनीत एकसारखंच काम करावं लागतं. वर्करला काय करावं लागत असतं, एकसारखंच काम करावं लागतं. लक्षात, त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस असते. तर काय त्याचं म्हणणं काय, अज्युमिंग दॅट इट इज ट्रू दॅट 2 in 10 इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, 10 ऍक्सिडेंट होत असेल तर त्या 10 पैकी 2 ऍक्सिडेंट हे फटीकमुळे होत असते. 10 पैकी 2 ऍक्सिडेंट काय होते, फटीकमुळे होते. मग आपल्याला त्याचे काही घेतले नाही, पण आपल्याला फक्त पी लागतं 0.2. क्यू 1 मायनस पी 1 मायनस 0.2 0.8. Find the probability that the exactly 2 of 8 industrial accidents will due to fatigue. एक्झॅक्टली 2 म्हणजे आर इज इक्वल टू 2. आउट ऑफ 8 म्हणजे एन इज इक्वल टू 8 ऍक्सिडेंट्स आर ड्यू टू फटीग. तर मग फॉर्म्युला पी ऑफ आर इज इक्वल टू एन सी आर पी रेस टू आर क्यू रेस टू एन मायनस आर. तर पी ऑफ 2 इज इक्वल टू 8C2 0.2 रेस टू 2 आणि 0.8 रेस टू 8 मायनस 2 म्हणजे 6. किती येतो उत्तर सांगा फास्ट. 0.2936. 3 मार्काला आलेला आहे प्रॉब्लेम. 6 दाखवलंय तिथं, पण ते 3 ला चालला असत. In a 200 sets of tosses, in a 200 sets of tosses, in a 200 sets of tosses, 5 pair coins. In how many ways you can accept at least 2 heads? Number 2, at most 2 heads. At least 2 heads and at most 2 heads. At most 2 आपलं at least 2 heads, at most 2 heads. बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले काय, इन 200 सेट्स म्हणजे कसं माहिती का, कॅपिटल एन 200 सेट्स. 200 सेट्स म्हणजे कसे सेट्स आहे बघा, काय 5-5चे असे 200 सेट्स आहे. 5-5-5 असे 200 सेट्स आहे. म्हणून उत्तर आल्यानंतर काय करायचं, 200 ने मल्टिप्लाय करायचं, बाकी काही नाही. कॅपिटल एन 200 लिहू, छोट एन जे 5. इन हाऊ मेनी वेज यू कॅन ऍक्सेप्ट ऍट लिस्ट 2 हेड्स, कमीत कमी 2.
कमीत कमी 2 म्हणजे 2 3 4 5 किती घेतात 2 3 4 5 आणि ऍटमोस्ट 2 हेड्स म्हणजे 0 1 2 कसं हे पहिल्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलेलं आहे. आता बघा तर पहिली कंडिशन ऍटलिस्ट 2 प्रोबॅबिलिटी ऑफ ऍटलिस्ट 2 हेड्स कमीत कमी 2 मग जास्तीत जास्त किती प्रोबॅबिलिटी ऑफ 2 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 3 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 4 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 5 पण जर मी हे काढण्याच्या ऐवजी 1 मायनस पी ऑफ 0 काढलं मायनस पी ऑफ 1 जर एवढं काढलं तर माझं उत्तर आलं ना हा तर हे सोडून बाकीचे काढून टाकायचे आणि एक मधून मायनस करायचे म्हणजे उत्तर येतं म्हणजे इथं तुमचे 2 डबल काढायची गरज पडत नाही तर आता कसं करायचं बाय युझिंग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन बायनॉमियलचं वाटलं असतं बाजूला फॉर्म्युला द्यायचा बाय युझिंग दिस फॉर्म्युला असं लिहायचं एनसीआर पी रेस टू आर क्यू रेस टू एन मायनस आर तर मग 1 मायनस एन किती आहे मित्रांनो आपल्याकडे 5 सी 0 पहिल्या याच्यासाठी नंतर पी किती आहे मित्रांनो 0.5 क्यू किती आहे 0.5 कॉइन म्हणलं की 0.5 सांगितलेलं मी कसं येतं 0.5 रेस टू 0 नंतर 0.5 रेस टू 5 मायनस 0 5 मायनस 5 मायनस 0 मायनस मायनस 5C1 0.5 रेस टू 1 0.5 रेस टू 5 मायनस 1 बोला फास्ट किती आहे त्याचं उत्तर वाटलं असतं काय करा याच्या व्हॅल्यू आपल्याला कामा येणार आहे मित्रांनो काय करा एक एक व्हॅल्यू काढून सांगा म्हणजे याच्या आपल्याला व्हॅल्यू ऍट द मोस्टला कामा येणार आहे पण याचे एक एक व्हॅल्यू काढून सांगा फास्ट बघा मित्रांनो याचं उत्तर येतं 0.7813 हा पी ऑफ 0 ची व्हॅल्यू एवढी येते पी ऑफ 1 ची एवढी येते आता काय दुसरी कंडिशन प्रोबॅबिलिटी ऑफ ऍटमोस्ट 2 प्रोबॅबिलिटी ऑफ ऍटमोस्ट 2 ऍटमोस्ट 2 प्रोबॅबिलिटी ऑफ ऍटमोस्ट 2 म्हणजे पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 दोन पोरांची कंडिशन गव्हर्नमेंट पॉलिसी सांगितलेलं आहे तुम्हाला याच्यासाठी आणि ऍटलिस्ट साठी 40 मार्क्स सांगितलेले आहे. तर पी ऑफ 0 ची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहे 0.0625 पी ऑफ 1 ची व्हॅल्यू पण आहे 0.1562 पी ऑफ 2 ची कशी काढायची 5C2 5C2 0.5 रेस टू 2 0.5 रेस टू 5 मायनस 2 ब्रॅकेट क्लोज किती येतं फास्ट सांगा टोटल काढलं चालतं बघा मित्रांनो हे उत्तर एकदा करेक्ट करून घ्या 1 मायनस 0.03125 मायनस 0.1562 आणि इथं पण 0.3125 टाका आणि एकदा ऍडिशन करून पहा फास्ट बघा मित्रांनो हे उत्तर येतं 0.4999 म्हणजे 0.5 बघा इथे एक लिहून टाकायचं फॉर 200 सेट्स फॉर 200 सेट्स हे एका सेट साठी आहे तर 200 साठी 200 इंटू 0.8125 किती येतं सांगा आणि इथं फॉर 200 सेट्स 200 इंटू 0.5 100 आणि हे किती येतं 162 पॉईंट म्हणजे 163 घेतलं तरी चालतं लक्षात लिहून घ्या फास्ट coins 8 coins are thrown simultaneously show that probability of obtaining at least 6 heads is 37 by through 256 बघा मित्रांनो 8 coins प्रोबॅबिलिटी ऑफ कॉइन किती असते 0.5 पहिल्या लेक्चर वर सांगितलं कशी असते 1 मायनस 0.5 0.5 शो दॅट प्रोबॅबिलिटी ऑफ ऑब्टेनिंग ऍटलीस्ट 6 हेड्स 8 कॉइन पैकी म्हणजे एन इज इक्वल टू 8 तर पी ऑफ ऍटलिस्ट 6
कमीत कमी 6, कमीत कमी 6, P of 6 प्लस P of 7 प्लस P of 8, P of 6 प्लस P of 7 प्लस P of 8. तर बघा बायनॉमियलचा फॉर्म्युला बाय युझिंग बायनॉमियल लिहून टाकायचं फॉर्म्युला. बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन P of R is equal to NCR P raised to R Q raised to N minus R. Therefore, probability of at least 6, P of 6 साठी 8 C6 इथं 1 मायनस करायची काही गरज नाही ना, कारण की 6 7 8 घेता येतं ना आपल्याला. 1 मायनस केलं तर उलट होत जाते, जास्त होतं. म्हणून ते काढायची गरज नाही. 8C6 0.5 डोक्याचा चॅप्टर आहे, डोक्याने करावा लागतो. 0.5 रेस टू 8 मायनस 6 प्लस दुसऱ्यासाठी 8C7 0.5 रेस टू 7 प्लस 0.5 रेस टू 8 मायनस 7 प्लस तिसरं 8C8 0.5 रेस टू 8 0.5 रेस टू 8 मायनस 8. सांगा टोटल सांगा. डायरेक्ट फ्रॅक्शन मध्ये सांगा. तुमच्या माहितीचं टोटल नाही काढून तुमच्या माहितीचं टोटल नाही काढून डायरेक्ट 37/256 लिहिलं तरी आउट ऑफ मार्क. शो दॅट म्हणजे उत्तर येणारच आहे आपोआप. लक्षात बघायचं क्रॉस चेक करून. The probability that a machine manufactured by a company, the probability that machine manufactured by a company the probability that a machine manufactured by a company will defective is 1/10. हे मशीन म्हणा, पेन म्हणा, काही म्हणा, असं येत राहतं. तर गिवन डाटा P इज इक्वल टू 1/10 म्हणजे 0.1, Q इज इक्वल टू 1 मायनस 0.1 म्हणजे 0.9. इफ 5 such machines are manufactured, if 5 such machines are manufactured, find the probability that number 1 exactly 2 will defective. R is equal to 2. R is equal to 2. तर मग पहिले P of R बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनच्या फॉर्म्युलानुसार NCR P रेस टू R Q रेस टू N मायनस R. नंतर काय करायचं, N ची व्हॅल्यू 5C2 P किती आहे 0.1 रेस टू 2, Q किती आहे 0.9 रेस टू 5 मायनस 2. किती आहे त्याचं उत्तर 0.0729. हे आलं. नंतर दुसरी कंडिशन ऍटलिस्ट 2 विल बी डिफेक्टिव्ह. ऍटलिस्ट 2 विल बी डिफेक्टिव्ह. कमीत कमी 2, कमीत कमी 2 प्रोबॅबिलिटी ऑफ ऍटलिस्ट 2, प्रोबॅबिलिटी ऑफ ऍटलिस्ट 2 विल बी डिफेक्टिव्ह. बघा कमीत कमी 2 म्हणजे काय 2 3 4 5. प्रोबॅबिलिटी ऑफ ऍटलिस्ट 2 कमीत कमी 2, प्रोबॅबिलिटी ऑफ कमीत कमी 2 म्हणजे P of 2 प्लस P of 3 प्लस P of 4 प्लस P of 5. एक जास्त 5 आहे ना, मग हे काढण्याच्या ऐवजी 1 मायनस P of 0 मायनस P of 1 केलं तरी चालून जातं. मित्रांनो हे प्रॉब्लेम तुम्हाला चांगले समजायचे असेल तर पहिलं लेक्चर नीट करायचं. पहिलं लेक्चर जर तुम्ही नीट केलं तर प्रोबॅबिलिटी खूप सोपं आहे. 1 मायनस P of 0, P of 0 ची व्हॅल्यू किती आहे काढावं लागेल. P of 0 च पहिले काय करायचं 5C0 0.1 रेस टू 0.1 रेस टू 0 0.9 रेस टू 5 मायनस 0 मायनस
मायनस दुसरं कोणचं आहे 1 ची 5C1 0.1 रेस टू 1 0.9 रेस टू 5 मायनस 1 किती येतं बघा हे पूर्ण सांगा डायरेक्ट 0.08146 हा अशा प्रकारे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन कंप्लीट झालं पुढच्या लेक्चरला पॉइजन डिस्ट्रीब्युशन धन्यवाद